फिरोज पठाण लातूर लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। आज आमच्या सोबत लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्याकडून जाणून घेऊया लातूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराची काय परिस्थिती आहे आणि लातूर महानगरपालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार आहे। डॉक्टर साहेब, लातूर महानगरपालिकेसाठी सर्वच पक्षांनी दावा केलेला आहे, तर आपलं काय मत आहे? नमस्कार। सध्या लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि आता प्रचार शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे आणि पूर्ण लातूर शहरामध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी प्रचंड उत्साहामध्ये जनतेचं प्रेम आपल्याला दिसून येत आहे। या 15 तारखेला जे मतदान होईल त्यामध्ये आज आम्ही आता प्रभाग क्रमांक 8 मध्ये प्रचारासाठी म्हणून बैठकीसाठी आलेलो आहे आणि प्रचंड उत्साह आम्हाला या सगळ्या नागरिकांमध्ये आज 15 तारखेच्या मतदानामध्ये लातूर शहरातील मतदार हे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीवर प्रेमाचा शिक्का मारून प्रेमाचं बटन दाबून प्रचंड बहुमताने महानगरपालिकेमध्ये निवडून देतील असे मला काँग्रेस पक्षाचे किती सीट येतील? काँग्रेस पक्षाचे 50+ तर मला 100% अपेक्षित आहे। महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता येईल का? 100%। मतदारांना काय आव्हान आहे तुमचे? मतदारांना आव्हान करू इच्छितो की आतापर्यंतच्या मागच्या इतिहासाकडे बघून जी लोक काँग्रेस पक्षाने सिलेक्ट केलेले आहेत उमेदवार म्हणून ते अतिशय प्रामाणिक सर्वसामान्य लोक जनतेतील उमेदवार काँग्रेस पक्षाने दिलेले आहेत। त्या प्रभागातील उमेदवार दिलेले आहेत। भारतीय जनता पक्षाने उमेदवार देत असताना कुठलेही उमेदवार कुठल्याही प्रभागामध्ये दिलेले आहेत आणि त्यामुळं काही लोक पक्ष सोडून इकडून तिकडे उड्या मारण्याची मंडळी बरीच आहे। या लोकांचा जो मनसुबा आहे तो लोकांनी ओळखला पाहिजे आणि येत्या निवडणुकीमध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या काँग्रेस पक्षाची वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे असं माझं नम्र आव्हान नागरिकांना आहे। धन्यवाद खासदार साहेब। तर हे होते लातूर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी सांगितले आहे की काँग्रेसचा झेंडा लातूर महानगरपालिकेमध्ये फडकेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। धन्यवाद।